आरोप केलेला आहे. आरोप केले. नाही, मला या गोष्टीची काही जाणीव नाही आणि मला याची माहिती पण नाही. मला काल जीवन घोगरेच्या मुलाचा फोन आला की अशी अशी घटना झाली आणि मी मुलाला सांगितलं की मी लगेच पोलीस अधीक्षकांना बोलू आणि चौकशी करायला सांगू. त्याच्यामुळं मला या प्रकरणाचा काही संबंध नाही, मला ही प्रकरण माहीत पण नाही. त्याच्यामुळं विनाकारण कोणी नाव घेत असेल तर त्याला अर्थ उरणार नाही. साहेब, काही तुमचा आणि त्यांचा आर्थिक व्यवहार आहे का, होता का? हां, आर्थिक व्यवहार होता काय तुमचा आणि माझा आणि त्याचा दोनाने संबंध नाही, काही आर्थिक व्यवहार असण्याचा काय संबंध आहे. परंतु त्याच्या अनेकाशी जे व्यवहार आहेत तो एवढं देणं झालेलं आहे लोकांचं की त्याने कमिशनच्या क्लिप त्याच्या फिरतायत. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टीतून काही घडलं असेल तर ती माहिती घेऊ. सगळ्या आरोपामागचं कारण काय असं मग थेट तुमचं नाव घेणं, तुमच्या चिरंजीवाचं नाव घेणं? नाही, काय त्याच्या मागे कोणी असेल त्याच्यावर मला काही फार अधिक बोलायचं नाही. तपासाअंती सत्य सगळं उजेडामध्ये येईल. बरं, FIR मध्ये अशी नोंद आहे की चिखलीकर साहेब हे भावी मंत्री आहे, त्यांच्या नादी लागू नको असं मला धमकावल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय. माझ्या नादी लागायचा काय विषय, तो माझ्या पक्षात आहे, माझ्या नादी लागण्याचा काय विषय. त्याच्यामुळे असं काही तर चुकीचं बोलणं हे काही उचित होणार नाही. मी परवापासून तुम्हालाही माहीत आहे की निकाल लागले निवडणुकीचे, सगळ्या उमेदवारांना भेटणं, ज्या पराभूत झाले त्यांना भेटणं, दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे माळेगाव, तिथं कार्यक्रमात राहणं, मी त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. मला या गोष्टीची सुतारामही माहिती नाही. बरं, माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे माझं तिसरं अपहरण आहे. याच्या त्यात सोडून द्या, आता बाकी काय बोलते त्याला मी काही उत्तर द्यायला हे नाही आहे. माझा या गोष्टीचे काही संबंध नाही. बरं साहेब, या प्रकरणाचा म्हणजे तपास निष्पक्ष व्हावी अशी मागणी आहे तुमची? मी स्वतः SP ला सांगितलं की तपास करा म्हणून, कारण त्याच्या मुलाने मला विनंती केली. दिग्विजय नाव आहे त्याच्या मुलाचं, त्यांनी फोन केला मला आणि मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलं की आपण या प्रकरणाची चौकशी करा. माझ्यावर वारंवार अपहरण हमले ते होते. सोडून द्या, या गोष्टीला मला फार महत्त्व द्यायचं नाही.